झी 24 तास एक पाऊल पुढे। बारला नो एंट्री या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे डान्स बार मालकांनी आणि डान्स बारच्या शौकीनांनी नक्कीच बियर बार मध्ये जाऊन जल्लोष साजरा केला असेल। मात्र डान्स बार पाठोपाठ आता बियर बार्सवरती देखील सरकारची वक्रदृष्टी पडली आहे। केंद्र शासनाने अशा प्रकारच्या राज्य शासनाला सूचना दिलेल्या आहेत की ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये वाढ होत असल्यामुळे अशा प्रकारच्या अनुज्ञप्त्या ज्या हायवे लगत आहे आणि हायवे लगत असल्यामुळे त्या सर्व हायवे लगत असणाऱ्या ज्या काही आउटलेट्स आहेत त्या तिथून हटवण्यासंदर्भातल्या सूचना केंद्र शासनाने दिल्या। ड्रंक अँड ड्राईव्हच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयानं राज्य सरकारला निर्देश दिलेत आणि त्याची तातडीनं अंमलबजावणी करत राज्य सरकारनं हायवे लगतचे बियर बार्स आणि दारू विक्रीच्या दुकानांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे राज्यातले हायवे लगतचे 4,500 बियर बार आणि दारू विक्रीची दुकानं बंद होणार आहेत। उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे। याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून हायवे लगतच्या शौकीनांवरती नो चिअर्स म्हणण्याची वेळ आली आहे। गेल्या 10 वर्षात म्हणजेच 2004 पासून हायवेवरील अपघातात 93,769 जणांचा बळी गेलाय। गेल्या वर्षी म्हणजेच 2012 मध्ये हायवेवर 66,300 अपघात झाले। या अपघातात 13,500 जणांचा मृत्यू झालाय तर 2011 मध्ये तब्बल 13,000 प्रवाशांनी आपला प्राण गमावलाय। गेल्या काही वर्षांपासून हायवेवरच्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। रात्री उशिरापर्यंत बियर बारमध्ये पार्ट्या झोडून मद्यप्राशन करून बेफाम वाहन चालवल्यामुळेच हे अपघात घडत असल्याचं पुढे आलंय। केंद्राच्या निर्देशानंतर का होईना राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे अपघातांच्या प्रमाणात घट होणार अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही। झी मीडियासाठी दीपक भातुसे, मुंबई। बारला नो एंट्री अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आज जाहीर झाला। कालचा निर्णय आहे डान्स बार चालू करण्याबद्दलचा होता, तर आजचा निर्णय जो आहे केंद्रीय मंत्रालयानं सादर केला आणि तो म्हणजे आजपासून एक चर्चेला नवीन विषय आला, तो म्हणजे हायवे लगतचे जे दारूचे गुत्ते आहेत, बार्स आहेत, त्याच्यावर आता बंदी येणार आहे। आज माझ्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी आहेत माधव भंडारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत। माधवराव, आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत अशोक दातार हे नामवंत रस्ते वाहतूक तज्ज्ञ आहेत। अनेक हाय पॉवर कमिट्यांवर त्यांनी काम केलंय। अशोकजी, आपलंही स्वागत। काही क्षणातच माझ्यासोबत अभय बंग असणार आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा प्रवीण अग्रवाल जे या संपूर्ण बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनाही त्यांचं मत जाणून घेण्याकरता मांडण्याकरता आज आपण इकडे बोलावलेलं आहे। सर्वप्रथम मी सुरुवात करतो माधव भंडारी यांच्यापासून। माधवराव, आज तरी तुम्ही सरकारचं या निर्णयाबद्दल स्वागत कराल की नाही? एकतर केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने आदेश काढलाय, त्यामुळे दोन्ही सरकारांचं अभिनंदन करावं लागेल तुमच्या म्हणण्याप्रमाणे। काही प्रमाणात मी या निर्णयाचं स्वागत करेन, पण हातचं राखून करेन। म्हणजे तुम्ही सरकारला शाबासकी द्याल, कौतुक कराल? या सरकारला शाबासकी देण्यासारखं कौतुक करण्यासारखं काही नाही, कारण हा निर्णय घ्यायला इतकी वर्ष का लागली हा पहिला प्रश्न। 3 वर्षांची आकडेवारी आपण दाखवलीत आणि हे जर रस्त्यावरचे अपघात जे ज्याच्यामध्ये हजारो लोक बळी पडले ते सगळे ड्रंक अँड ड्राईव्हचे अपघात होते असं जर म्हणणं असेल तर मग इतकी वर्ष इतकी माणसं मरण्याची वाट कशाला बघितली? आधीच करायला होतं जेव्हा परवाने दिले। म्हणजे हा निर्णय घ्यायची गरज काय होती? परवाने देताना तुम्हाला परवाने देण्याचा अधिकार दिलेला आहे सरकारने, त्याच्या मागे काही तर्कशास्त्र लावायचं काम सांगितलेलं आहे, ते न लावता 10-10 फुटावरती परमिट रूम्स आणि बिअर बार्स तुम्ही रस्त्यावरती दिलेले आहेत। ते देताना हा विचार का नाही केला? त्यामुळे शाबासकी देणं, कौतुक करणं हे या सरकारच्या बाबतीत आजही तुम्ही त्याला शाबासकी द्यायला कारणच नाही काय। कारण हा जो काही निर्णय आज घेतलाय त्याच्या अंमलबजावणीचं फारसं कौतुक करताना दिसत नाही, पण तुम्ही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा, असं सरकारला भाग पाडावा अशा प्रकारची तुमच्या पक्षानं आजपर्यंत कधी मागणी केली होती का विधानसभेत, विधान परिषदेत? नाही केलेली। मग त्यांनी केलंय त्याचं कौतुक तरी करा। नाही, ज्या गोष्टी करून मुळात मी आपल्याला आता परत सांगतो, आज हा निर्णय केला आणि हे बार खरंच बंद केले। खरंच हा शब्द अंडरलाईन करू नये का? तरी सुद्धा रस्त्यावरचे अपघात कमी होणार नाहीयेत। रस्त्यावरच्या अपघातांमध्ये बळी पडणाऱ्यांची संख्या कमी होणार नाहीये।
याचं कारण असं आहे की रस्त्यावरच्या अपघातांना फक्त दारू पिऊन केलं जाणारं ड्रायव्हिंग कारणीभूत आहे, ही धारणा चुकीची आहे. त्याला तर इतरही अनेक कारण आहेत. अनेक कारण आहेत. बरोबर, मोबाईलवर बोलणं असेल, त्याहीपेक्षा सुद्धा रस्ते असतील, फॉल्टी वाहनं असतील आणि त्यापेक्षा रॅश ड्रायव्हिंग असेल, इतर अनेक गोष्टी आहेत. आणि हाच प्रश्न घेऊन मी जातोय अशोक दातार यांच्याकडे. अशोक दातार, तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहताय? एक रस्ते वाहतूक तज्ज्ञ म्हणून आपल्याला काय वाटतं? हा निर्णय योग्य आहे. किती पुरेसा आहे किती सांगता येत नाही, पण एक चांगले योग्य दिशेने टाकलं एक पाऊल असं म्हणता येईल. अर्थातच आपल्याकडे एकंदर कुठच्याही गोष्टीची अंमलबजावणी नेहमीच फार कमकुवत असते. हे मानलं तरी देखील मी असं म्हणेन की मुंबईमध्ये गेल्या काही वर्षामध्ये जे ड्रंकन ड्रायव्हिंगच्या विरोधी जे काही ट्रॅफिक पोलिसनी काही अभियान जे केलेलं आहे त्याचा काही परिणाम निश्चित दिसून येतो आणि ते स्वागतार्ह मानता येईल. हे पुरेसे आहे की नाही हा भाग दुसरा. अपघातांची कारणं अनेक आहेत. विशेषतः मुंबई कोकण महामार्ग जो आहे त्याच्यावर तर फार मोठ्या प्रमाणात अपघात होतात. रात्री जास्तीत जास्त 5 पट, दिवसाच्या 5 पट अपघात रात्री होतात. तो रस्ता दुभाजक नाही आहे. असे अनेक कारणे सुरक्षित नाही आहे. परंतु एकंदर गाडीच्या वाहन चालकाची मानसिकता ही खूप जबाबदार आहे आणि आपल्याकडे बेजबाबदारपणे वागणं, नियम न पाळणं, दारू पिऊन गाडी चालवणं, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या असल्यानंतर किमान जी पराकोडीची गोष्ट आहे दारू पिऊन चालवणं, ही तरी कमीत कमी आपण पाळली पाहिजे असं मी म्हणेन. त्यामुळे एक प्रकारे आपण या निर्णयाचं स्वागत करताय. स्वागत निश्चित करेन मी. फक्त कितपत त्याचा परिणाम होईल हे बघितलं पाहिजे. पण तरी देखील असं सारखं क्रिटिकल असून चालणार नाही. एक एक गोष्टीकडे पुढे जायला पाहिजे आपल्याला. काही प्रकारे माधवरावांपेक्षा थोडीशी वेगळी, थोडीशी पॉझिटिव्ह अशा प्रकारची प्रतिक्रिया आता अशोक दातार यांनी दिली. आपल्यासोबत डॉक्टर अभय बंग आहेत. डॉक्टर अभय बंग हे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा गेली अनेक वर्ष ते दारूबंदी या विषयावर सातत्यानं बोलतायत. त्यातले जागतिक ट्रेंड्स वगैरे या सगळ्याचा त्यांचा अतिशय चांगला अभ्यास आहे. त्याहीविषयी नंतर काही वेळाने मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. परंतु आता तुम्हाला सर असा प्रश्न आहे, अभय बंगजी, मला तुम्ही सांगा, सर्वप्रथम या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? नमस्कार. माझी पहिली प्रतिक्रिया अशी की उत्तम निर्णय आहे, स्वागत केलं पाहिजे, शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे. दुसरी प्रतिक्रिया अशी की उशीर का केला, सुरुवातीला हे बाहेरचे लायसन्सचे तिकीट कशाला, हे मुद्दे खरंच बरोबरच आहेत. पण तरी जे आज निर्णय जो घेतलेला आहे शासनाने तो मोठा निर्णय आहे, अतिशय समाजाच्या हिताचा निर्णय आहे. म्हणून त्याचं प्रथम दर्शनी मी स्वागतच करणार. आपण स्वागत करणार. आपण एक डॉक्टर आहात, मला आपण सांगा, प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आपण सांगूया की दारू पिऊन गाडी चालल्यानंतर नेमकी शारीरिक आणि मानसिक अवस्था काय असते? म्हणजे दारू हे उत्तेजक द्रव्य आहे असा प्रचंड भ्रम आहे. दारू खरं म्हणजे मेंदूला आणि माणसाच्या बुद्धीला मंद करतं. इट इज अ सेंट्रल नर्वस सिस्टम डिप्रेशन. आणि त्यामुळे दारू प्यालेल्या माणसाची निर्णय क्षमता खराब होते. तत्काळ निर्णय त्याला घेता येत नाही, निर्णय चुकतात, माणूस गोंधळतो आणि त्याला नेमक्या हालचाली करता येत नाही. त्यामुळे सुरक्षित वाहन चालवण्यासाठी आवश्यक सगळे जे काही निसर्गाने दिलेले संरक्षक गोष्टी आहेत त्या सगळ्या दारूमुळे स्विच ऑफ होतात आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण खूपच वाढतं. हे जगभर अगदी प्रस्थापित सत्य आहे. आपलं थोडं दुर्दैव म्हटलं पाहिजे की आपल्याकडे आकडेवारींचा उपयोग करून नियम आणि नीती ठरत नाहीत. म्हणून 67,000 की किती मृत्यू गेल्या 10 वर्षात झाले. हिरोशिमा आणि नागासाकीच्या बॉम्बमध्ये 55,000 मृत्यू झाले होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात हायवेवरच्या दारूच्या दुकानांमुळे हिरोशिमा नागासाकीच्या अणुबॉम्ब इतके मृत्यू झालेले आहेत. बरोबर आहे. अभयजी, मला तुम्ही सांगा, दारू सेवन आणि त्यानंतरचं ड्रायव्हिंग यापेक्षा सुद्धा दारू सेवनाचे कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम काय असतात? आपल्याकडे बघा, गडकरींनी एकच प्याला नाटक जे लिहिलं आणि त्याच्यामध्ये सुधाकर आणि सिंधू यांचं जे पात्र दाखवलं तर त्याच्यामध्ये बहुतेक सगळे दुष्परिणाम महाराष्ट्राला त्याने दाखवून दिले. तो एकच प्याला त्याचा संसार बुडाला. कारण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अमेरिकेतली जी सगळ्यात मोठी संस्था आहे
त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार जे पहिला प्याला तोंडाला लावतात त्यातले जवळजवळ 25% केव्हा ना केव्हा दारूच्या व्यसनाला बळी पडतात. आता कल्पना करा, जर एखाद्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये बुडी घेणाऱ्यांपैकी 4पैकी 1 जण जर कधी बाहेरच येणार नसेल तर कोणी उडी घेईल, गंगा असेल तरी उडी घेणार नाही. पण दारूच्या जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये मात्र महाराष्ट्रातले कोट्यवधी लोक दारू पितात आहेत. दुष्परिणाम अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे दारू पिणारा प्रति व्यक्ती वर्षाला जवळपास 20,000 रुपये दारू